मराठीत कंपूश आहे, गटबाजी, टोळीबाजी ती चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये आणि मराठी साहित्यात आहे. आणि मराठी साहित्यातली ती इतकी बोगस आहे ना, म्हणजे मी ते आक्षेप घेत आलो की ग्रामीण साहित्य नावाचं त्याने ठोकलं सकाळी. ते ग्रामीण साहित्य कशावर ओळखायचं? तर आडनावावर ओळखायचं. यांच्या मायला याच्या आडनावावर साहित्य. मग मी म्हणालो की त्या श्रीना पेंडसेनं ग्रामीण हरण्या बंदर लिहिलंय, ते खेड दाभोल, तो ग्रामीण मध्ये येत नाही, तो प्रादेशिक मध्ये. पवारानं तर आपलं दया पवार त्यानं ते संगमनेर तालुका लिहिला, तो ग्रामीण मध्ये येणार नाही. त्याचं दलित साहित्य इतक्या घाणीत अडकलेलं, गुघाण झालेलं हे साहित्य सृष्टी आहे. हा कुठल्याही गटाचा नाही. मराठा आहे तो, पण तो जातीय नाही. थांब ना जरा, 3 नाव घेतोय मग. आपली आपली परंपरा सांगतोय, तुझ्यापर्यंत थांबलो. कुठल्याही गटाचा त्यानं चवी सगळ्या गटाच्या घेतल्या. त्याला सगळ्यांनी हाताळलाय. त्याला संघवाल्यांनी हाताळलाय, त्याला दलित चळवळीवाल्यांनी, सगळ्यांनी हाताळलाय. आणि सगळ्यातनं पुन्हा अलिप्त राहणं. तर तो घाबरट आहे म्हणालो, त्या अर्थानं तो घाबरट नाही, तो रगेलच आहे. पण घाबरट कशाला आहे? तर कुठं ना आधी लागा बावळटाच्या, कुठं तक करून घ्या, असा आहे तो. आणि त्या अर्थानं तो अलिप्त आहे. त्याच्यावर जर बळजबरी कोणी केली असेल की तू चल माणसामध्ये, भेट या राजन खानला, भेट या राजन गवसला, भेट हा दीपक करंजीकर, हा सयाजी शिंदे, तो किशोर, कोणालाही भेट झाला, तुला त्या बाईनंच आयुष्यात आणलं असणार ना. याच्या त्या बाईनं माणसांच्या गर्दीत नेलं, त्याचा उपयोग त्यानं केला छान. त्याचा एक उपयोग मला जाणवतो, तो कुठेही बसत राहिला, मोजकं बोलत राहिला, ज्ञानाचं काही चालू असेल तर ज्ञानाचं बोलत राहिला, संदर्भ देत राहिला. त्याच्याकडे इतिहासाचे संदर्भ होते. हे सात पाटील वृत्तांत माझ्या माहितीनुसार 95, 96, 97 सालात मी ऐकत होतो. तुझ्या घरातही ऐकत होतो आणि आपल्या सुखसागरच्या घरी पण ऐकत होतो. असं त्याचं ते जे चालू आहे ते सगळं सगळ्यापासून घेऊन एक मात्र सांगायचं आहे, घाबरट माणसं आहेत ना, की भयंकर राजकारणी असतात, ती चतुर असते. तो निरखत खूप, त्याच्या मेंदूत ना माणसं अब्जावधी तयार झाली. त्याची कल्पनेनं तयार केलेली त्या जवळ्यापासून, ते जवळ आहेत ना, इथून जी तयार झालेली माणसं आहेत ती. आणि या बाईला भेटवली ना, आपल्या बरोबर राहून त्याला पक्क माहिती आहे तो आता आपल्यात नाहीये हे उघडपणे सांगतो. असं बोललेलं चालतंय ना. तो आपल्यात नाहीये, तो निरखतोय, तो याचा आस्वाद सुद्धा घेतोय आणि तो पूर्ण करकरीत कोरडा आहे. हे मला त्याचं जाणवलेलं वैशिष्ट्य आहे. एवढ्या गर्दीत बसू नये, तो या गर्दीचा नाहीये हे मला अतिशय लख्खपणे कळतं. आणि जेवढं त्याचा 92 पासूनचा माझा संबंध आहे तेव्हापासूनचा, आणि मी त्याच्याबरोबर बाहेर राहिलोय, हा किती भावनाशील आहे. सकाळी तो म्हणाला मी सेंटिमेंटल होत नाही. तो भावविवश तर या बाजूनं ठीक आहे, मान्य, तो भावविवश होत नाही असं तो म्हणाला. पण याच्यासारखा सेंटिमेंटल माणूस दुसरा नाही लेखकांना. तो इतका सेंटिमेंटल आहे, इतका, तो आतनं सगळं रडत सुद्धा राहतो. त्याचे हळवे क्षण सुद्धा आपण पाहिजे. आणखी एक आहे की एवढ्या सगळ्यातनं एकच गोष्ट आहे तर दोघांकडनं शिकण्याची, मी तर ती शिकलो. यानं भयंकर अपमान पण भोगले, साहित्यातले असतील, घरातले असतील, नात्यातले असतील, काय असतील, जे आपल्याला जगावं लागतं. माणसं आहेत ना, अपमानांनी कोसळून टाकतात. यानं ते लिहिलं. हा तो जो टणकपणा आहे ना, त्याच्यातला तो रगेल कसदारपणा आहे ना, तो त्याच्या मातीचा आहे, त्या जवळ्याच्या मातीचा. आणि त्याच्या ते लिखाणात पण येतं, त्याच्या व्यक्तिमत्वात आहे. एवढं करून आहे, जगाला फाटेवर मारणं नावाची गोष्ट असते ना, ती रंगांमध्ये ठासून भरलेली आहे. याचं खरं कारण तो पहिल्यापासून एकटा आहे, आजही तो एकटाच आहे. आज त्याच्या एकटेपणाचं चालूच असतं. आज असलेली 3च माणसं महाराष्ट्रात झाली. त्याला लेखक व्हायचं नव्हतं हे विधान मी पुन्हा करतो. तो लेखक झाला, पुस्तकं निघतात. लिहिण्याच्या बाहेर एक फालतू व्यवहार सुरू होतो ना, पुस्तकं छापणं, त्याला भाव लिहिणं, किमती, मग पुरस्कार आणि सगळं. पण तो तरीही एकटाच आहे लिहिण्याला, लेखक म्हणून सुद्धा आणि माणूस म्हणून सुद्धा. पण एक आहे, त्याच्यात ती जिंदादिल वृत्ती आहे की तुम्हाला तो किती फालतू असा तुम्ही तो सांभाळून घे.
तो कितीही फालतू माणसांना सहज सांभाळून घेऊ शकतो. याची दांडगी उदाहरण म्हणजे आम्हीच आहोत. की काय म्हणजे काही कळत नसताना त्याचं ते शिस्तबद्ध सगळं वगैरे ही सगळी ढोंग आहे. आतून तो मऊ लुसलुशीत आईच्या हृदयाचा आहे, आपल्यावर प्रेम करणारा आहे आणि कुठं माणसं लांब ठेवायची हे कळलेला शिस्तबद्ध माणूस आहे. त्याच्या मिशा आता मिलिटरी म्हणून सारख्या आहेत. त्याला ते कळलंय आणि तो त्या शिस्तीनं जगलाय. त्याचं विद्यापीठी आयुष्य मी पण खांगाळून काढलं मला. हा विद्यार्थी दशेतही असाच होता, कोणाला लावून घेणार नाही आणि आताही तसंच होतं. ते मला वाटतं तो त्या अर्थानं सडाफटी एकटा तो त्याच्या पद्धतीचा एकमेवच लेखक आहे खरंच आहे. संगमनेरला लाल करायची काय म्हणजे मला काही कळलं नाही. ते पुण्या मुंबईकडे वगैरे पुणे मुंबई ही प्रेस आहे ना मठाधिपतींनी तयार केली. जातीभेदाचा जो घडणारा प्रकार होता तो त्यांनी तयार केला आणि अजूनही तो वापरला जातो. कुठेही बसून लिहिणारे लोक होतेच, खूपच होते, खूप होते. ती बहिणाई नाही आली का तुकारामाला शोधत नागपूरवरनं, ते काही कौतुक नाही. हा कुठेही राहिला असता नाटकात जरी तरी असाच असता, त्यांना तसंच लिहिलं. एक तर ते संगमनेरचं कौतुक नाही, संगमनेरचं काही योगदान नाही. संगमनेरच्या मानवी यांचं खेळाचं काय म्हणूया व्यवहाराचं, पण ते तिथली माणसं घेऊन आला, तिथले व्यवहारही घेऊन आला आणि त्याच्या पद्धतीचं तो लिहिता. हा कुठेही बसला असता. काही चूक अशी झाली सकाळपासून यांचं इतकं शिस्तबद्ध चालू होतं सूत्रसंचालन आणि आपल्याला काय तुमचं तुम्ही बघा मला तुम्हाला काय घालायचं, गाडी कुठल्याही रस्त्याला. त्यामुळे सगळ्यांचा गोंधळ झालेला दिसतोय ना उघडपणे. हे जरा पद्धतशीर झालं असतं ते असतं. आता आपण भाषणात तरी ठोकले आपल्या गोंधळात पाडले म्हणजे हे इतके कटकार असताना करते. तर मी त्याला रंगणातच म्हणतो. ते सकाळपासून सर ऐकून आहे ना डोकं इतकं सरकले. एवढा जीवाभावाचा माणूस आणि त्याला सर वगैरे म्हणायचं. ते मी अनेक वेळा उच्चार केलाय. त्यातला एक उच्चार करतो. या दोघांना माझ्या पोरांनी, माझा एक झिला होता आणि आहे म्हणजे झिला आहे, डेपून आत्महत्या केली. त्या दोघा पोरांनी हे घरी येत राहिले तेव्हा तिला आजी आणि याला आजोबा करून टाकलं. तर साहजिकच हे दोघंही माझे आईबाप आहेत. त्यामुळं आणि आमच्यात ती पद्धत आहे. मला झिला डेपो आयुष्यभर आरेपुरे म्हणत राहिले. त्या बाईला माझी हिंमत नाही झाली आरोग्य करायची. सुमतीबाई असंच म्हणतो, तिला दहशतवादीच आहे ती. भारतातल्या मराठी प्रकाशन व्यवसायातला ओसामा बिन लादेन म्हणजे हा जुळला, हा आरेतुरेनं जुळला. आणि सकाळी ग्रंथालीवाले होते तेव्हा मला भरून आलं होतं की ग्रंथालीवाल्यांचे इतके उपकार आहेत माझ्यावर की माझी रंगनाथ पाटलांची भेट ग्रंथालीवाल्यांमुळे झाली. प्रवरनगर नावाच्या गावात भविष्यात मोठे होणारे लेखक असं ग्रंथालीनं त्या नॉस्ट्रॅडेमसच्या पद्धतीनं कार्यक्रम केला आणि त्यांनी बाकीत वर्तवलेलो हे मोठे होणार ग्रंथालय. साधू वगैरे होते, केतकर वगैरे. आणि मी आणि आम्ही लिहिलो. आम्ही लिहिण्याच्या क्षेत्रात नव्यानं आलेलो होतो आणि आम्ही पहिल्यांदाच भेटलो. मी आणि राजन गावात भेटलो. तिथं बरेच जण आले, 30-36 लोक. त्यातले आम्ही आणि रंगनाथ पठारे अतिशय चातुर्यानं त्या कार्यक्रमाला आलेलो होतो. त्याचं लक्षात आलं होतं की इथं यांच्याकडनं मोठेपणा घेण्यापेक्षा आपण आपलं मोठं होतं. त्याची ती जी रग आहे शाळा ती तेव्हापासून दिसते. म्हणजे त्यावेळेस तो बऱ्यापैकी कवळा होता. आजही आहेच आहे ना, पण त्यावेळेस जास्तीच कवळा होता. आणि मग काय एक आत्मीय भाव जुळलेला होता. फार ओळखी बिळखी झालेल्या नव्हत्या. मी याचं वाचायला सुरुवात केली होती आणि मला लक्षात आलं की हा आपला आहे. अर्थात हे माझं मुख्य भाषण नाहीये बरं का, आधी सांग. मुख्य भाषण तिथं आहे. आता मी प्रास्ताविक करतो. मग राजन आणि आम्ही झालो बोर तिथे की हे भविष्यातला आपल्याला मोठं लेखक म्हणलं. आता त्यांचं खरं ठरलं आम्हा दोघांच्या बाबतीत. हा ओरिजिनलच मोठा असल्यामुळे. आणि मग राजनला ते संध्याकाळी बोर झाल्यावर राजन म्हटलं चल रंगनाथकडे यायचंय का. आणि मग आम्ही रंगनाथकडे गेलो. मला अजून आठवतं त्याच्या कॉलेजला त्या काळात बास्केटबॉलचं ग्राउंड होतं. आमच्या कॉलेजला चला धुळीचे फुटबॉलचं मैदान असायचं, नाही ते काय व्हॉलीबॉल, त्याचं बास्केटबॉलचं मैदान. संध्याकाळी झालेली बैठक, संध्याकाळ आठवते मला. तो बसलेला होता मांडी घालून सिमेंटच्या ह्याच्यावर
आम्ही तिघेही बसलेलो होतो. ही माझ्या आयुष्यातली फार सुंदर संध्याकाळ आहे. ती इतकी रम्य संध्याकाळ. आणि मला माहित नव्हतं हा पुढं बाप होणार नाही. मला तो पोरं वगैरे काहीच नव्हतं. हा बाप म्हणून करणार आहेत आपली पोरं हे मला माहित नव्हतं. पण एक होतं की 77-78 पासून त्याचं वाचत झालं होतं आणि मी ओतूरला राहिलो. मला लक्षात आलं माझ्या भाषेत लिहिलं. जुंजरी भाषा आहे, संगमनेरी भाषा आहे. तर मला ते खूप असं वाटलं की हे खूप खरं लिहितं आणि चांगलं लिहितं. आणि तोवर जे आम्ही शिकलेलो साहित्य सृष्टीत की 60च्या दशकापर्यंत ते जे आहे, मगाशी कोणी ते पगार सर म्हणाले ना, संकेत काय ती भाषा आहे, यांच्या अकॅडमिक भाषा म्हणजे वैताग आला होता सकाळपासून. असं म्हणजे रंगनाथमध्ये इतकं कठीण काही मला आज दिवसभरात पाहिलं तो आपल्यातला असेल, पण यांच्याही विश्वास त्याचं नाही हे तर ती माझी पहिली भेट होती आणि फिदाच होतो. त्याच्या लिहिण्यावर फिदा होतो. भेटल्यानंतर आणखी फिदा झालो आणि लक्षात आला हा वडील भाऊ आहे आपला त्यावेळेस. आणि ज्या पद्धतीने मग राजविचार काय आम्हाला मुक्कामाला घेऊन घ्यायचं नाही. राजन गवस आणि मी त्यावेळेस आपली जी एसटीनं प्रवास केला होता. एसटीच्या गावाच्या पायऱ्यांवर होतो. गर्दी खूप. तो आणि मी आणि खिडकीतनं त्या वरच्या खिडकीतनं फक्त डोंगराची शिखरं दिसायची. कुठं चाललोय चंद्रपट्टा. तर तो प्रवास मला आठवतो. ती माझ्या जिवारी जाऊन बसलेला तो त्या संध्याकाळचा माणूस. आणि मग त्यानं माझी चेष्टा पण केली होती. मेनका नावाच्या मासिकात कामाला होतं. काय असं यांचं ठरलेलं होतं. रगेल होतं बरं का, पहिल्यापासून रगेल आहे. काय मी म्हटलं अरे कोण आहे भाऊ म्हणजे. आणि मुंबईत पत्रकारिता करत होतो मी. इथं मी राजन खान नाव लावत होतो मुंबईत. तर इथून मला खान म्हणून येणवायला सुरुवात झाली होती तेव्हा. तर ते त्याला ते कळलं नाही की मी पोटासाठी म्हणून. आणि मेनका दर्जेदार केलं होतं मी. मराठीतले खूप मोठे लेखक लिहायचे तो मी जेवढा रंगमधलं ओळखतो त्यात मला आता एक सुंदर व्याख्या सापडली. हे मला माहिती आहे त्याच्या मिशा नकलीच आहे. त्या घाबरवण्यासाठी. तर प्रत्येकाकडे काहीतरी असतं ना एक शस्त्र, दुसऱ्याला भीती वाटावी. त्यांना ते मिशा पद्धतशीर बाळगलेले आहे दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी. आता तुम्हाला दोघांचं बोलणं ऐकताना मी ते तुम्ही बोलण्याआधी माझ्या डोक्यात एक वाक्य आलं त्याच्यामध्ये. ही आपली सगळ्यांची मिशावाली आई आहे. त्या दणदणीत मिशा बाळगत तो आतनं आईच्या हृदयाचा आहे हे ध्वनित होत आहे. बरोबर. सूचना अशी आहे की असले कार्यक्रम भरवायचे असतील तर एका दिवसाचं चटावरचं श्राद्ध होतो नाही, ते दीर्घ करायला पाहिजे. मला कार्यक्रमाचं नियोजन आवडलेलं नाही हे जाहीरच निषेधात्मक बोलतोय. कारण ते बांदेकर इतकं महत्वाचं बोलणार होतं. किंवा ते मग आमचा काळे काय मंगेश नारायण काळे नाही ते आता या मंगेश नारायण काळे इतक्या घाई गेलं ना सकाळी. त्यांना आणले बिचारांना लिहून आणलं एवढं कष्टानं. आमच्यापैकी एकाने लिहून आणलं. सूचना होती तरी नाही आणली. ते बेईमानांची मानली. ती सिनियर मंडळी ते बांदेकर आणि मंगेश त्याला तो काही घाईगे न उरकत होता. नाही का 5 मिनिटं करत होतो. पण तो मौलिक बोलत होता. तर याच्यासाठी वेळच दिला पाहिजे की तुला किती वेळ हवाय. मी 2 तास बोलणार. मग त्याच्यासाठी 2 तासच असले. तर ह्या कार्यक्रमाच्या नियोजनाचा थेटच निषेध करून मी हे करतो भूमिका मांडतो. त्याला मी ओळखत आलो. तो दिसायला रगेल पण त्याच्या आत आई जडलेली आहे. ती बाई दिसायला मावळ आहे. तिच्यात ना तो जहाल पुरूर बाप असतो ना, बुडावर लाथा घालून वळवणारा, ती बाई बरोबर ती तशीच आहे. तर ती याच्याकडे आईची भूमिका आहे. मी जेवढा अनुभव आहे तो तसाच आहे. आईसारखं बोलत राहतो. स्वतःहून मधून फोन करत चौकशा करत काय नाही रे राजन काय नाही हे जे आहे ते त्यानं सांभाळलेलं आहे. आणि तुम्ही लिखाण आणि ते गोंधळ करतात. आपण खरं तर मित्र म्हणून बोललो पाहिजे. तो माणूस अक्षरशः कादंबरी सांगून टाकली का आपला विषयच नाही आहे तो. आपला तो माणूस म्हणून काय विषय आणि आपला मित्र म्हणून कसा आहे
त्यालाही दीर्घच वेळ हवाय. एक 3-4 दिवस बसून रंगनाथ पठारे दीर्घ ऐकलं पाहिजे आणि मला त्यातला एक अख्खा दिवस पाहिजे सकाळपासून. या लोकांकडे बोलायला जरा कमी आहे, तेच बोलतायत त्याच्यासाठी बरं बोलला. पण मला त्याच्यातली रग जाणवते. मी स्पष्ट विधान करतो, रंगनाथ या जगापासून अलिप्त राहणारा, माणसं नको असलेला, भोवती माणसं नको असलेला माणूस, एकटा पडलेला, मनाने एकटा पडलेला, तो लेखक झाला. तो लेखक होण्यासाठी म्हणून न लिहिलेले जे 3 लोक आहेत महाराष्ट्रातले गेल्या 400 वर्षातले, त्यातला एक तुकाराम आहे. त्याला लेखक व्हायचं नव्हतं, त्याला लिहायचं होतं. रंगनाथला लेखक व्हायचंच नव्हतं. हा दुसरा माणूस आहे, त्याला लेखक व्हायचं नव्हतं. त्याला लोकांनी ओळख दिली, त्याला लिहिण्याचा नाद होता असं वाटतं. आणि मला जाणवत राहतं की त्याच्या आतमध्ये खूप अभाव आहे, किंवा खूप न्यूनपण आहे, किंवा तो त्या अर्थाने एकटा पडलेला आहे. त्याचं कुटुंबाचं तो सांगत राहतो वगैरे वगैरे. तर आम्ही पराक्रमाच्या कथा सांगणारे लोक आहोत खानदानाचे. तलवारी आणि नांगर हे होतच घरात. आणि तरी आम्ही घाबरलो. कुणाला घाबरलेलो होतो तर ही जगाची जी कुरीती आहे, वागण्याची पद्धत आहे, घाण आहे, क्रौर्य आहे, याला घाबरलेलो होतो. तो तगडा असू दे शेकडा, त्यानं काहीतरी पैलवानकी पण केली असेल, केली म्हणाल असतो. पण ते असलं ना तर पैलवान असणं ही कुस्तीची गोष्ट आहे, मनाची, मेंदूची नाही. तर मला नेहमी जाणवत आलंय की रंगनाथमध्ये एक अनाथ मूल आहे आणि ते एकटं पडलेलं आहे. याला माणसं नाही आवडत हे मला माहिती आहे, याला माणसांमध्ये रमायला होत नाही हे मला माहिती आहे, ठामपणे माहिती आहे. मी त्याच्यावर गेली 10 वर्ष नीटच अभ्यास करून पुस्तक लिहितोय. डोळ्यांची खाचडं झाली, मांजरानं माझ्या पुस्तकाची वाट लावली आणि पोरानं मध्ये आत्महत्या केली म्हणून मी थांबलो. आता डोळ्यांनी दिसत नाही मला, आता तुम्ही धुक्यासारखे दिसताय सगळे. ते ऑपरेशन करायचंय तर ते राहिले, पण ते पुस्तक मी करीन. मी त्याच्याशिवाय मरत नाही आणि तो मरणार नाही हे उघडच दिसतच आहे. आणि ती बाई जोवर जिवंत आहे ना, ही त्याला जगवणार. या माणसाला माणसांमध्ये घेऊन जाणारी ती बाई आहे. हा कधी घर सोडून बाहेर नसता निघाला. आई एम आय राईट ना? याला घरातनं बाहेर काढला, हिंडवला, कुठल्याही माणसांना भेटवला. हा प्रत्येक माणसाला नाईलाजाला भेटला आणि जुळून घेतले. कारण तो जो घाबरट माणूस आहे ना, की नकोय मला हे जग आणि दुसऱ्याचे संदर्भ नकोय. त्याचा अभ्यास दांडगा आहे, त्याचं वाचन दांडगा आहे, त्याचं फिरणं दांडगा आहे, त्याला माहिती खूप आहे, त्याच्या विचारांचं चक्र भयंकर गरगत, त्याचे स्वतःचे तर्क आहेत. 7 पाटील कुल वृत्तांत 94-95 पासून तो बोलत होता. पाणकणीस बरोबर, तो शोधत राहिलेला आहे, त्याला संदर्भ शोधायची सवय आहे. आणि मला त्याला मराठाच म्हणायचं. मराठा हा खराच मराठा, हा जातीनं मराठा नाही. सकाळपासून काही एक उल्लेख झाला, आता मात्र मी बोलतो का तुम्हाला महत्वाचं बोलायचं असेल तर. धन्यवाद. सकाळपासून एक उल्लेख होत राहिला, काय बोलत होतो?